बदलापुरातील आदर्श शाळेवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। आदर्श शाळेत 2 चिमुकलींवर सफाई कामगाराकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले होते। मुलींच्या शौचालयात पुरुष कर्मचारी ठेवल्यानं शाळेवर कारवाई करण्यात आली आहे। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आता आपल्यासोबत आहे। कृष्णा, सौरव, आपण पाहतो की बदलापूरच्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। एसआयटीने तपासाला सुरुवात केल्यानंतर काल काही प्रश्न हे हायकोर्टाने उपस्थित केलेले होते आणि एसआयटीला काही प्रश्नांची सरबत्ती सुद्धा केलेली होती। त्यानंतर एसआयटीने दुसऱ्या पीडितेचा स्टेटमेंट जे आहे ते काल रेकॉर्ड केल्यानंतर आता एक नवीन अपडेट यामध्ये समोर आलेली आहे। ती म्हणजे एसआयटी कडून पॉक्सो अंतर्गत शाळेवरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शाळेतल्या जी काही महत्त्वाची लोक आहेत त्यांना सुद्धा यासाठी जबाबदार ठरवण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने येत्या काळातला एसआयटीचा तपास होणार आहे। मात्र आता आपण पाहतोय की एसआयटीने पॉक्सो अंतर्गत शाळेतील शाळा व्यवस्थापनाला सुद्धा यामध्ये आरोपी बनवण्यात आलेला आहे। पहिला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। मात्र शाळेमध्ये कुठेतरी हलगर्जीपणा झाल्याचं या सगळ्यामध्ये निदर्शनास आलेलं होतं आणि त्यानुसार एसआयटीने जे 2 पीडितांचे जबाब नोंदवलेले होते त्यांच्या पालकांशी बातचीत केलेली होती आणि त्यानंतर पहिल्या तपासामध्ये जे काही प्राथमिक बाबी निष्पन्न झालेल्या होत्या त्यानंतर हायकोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण गेलं त्यावेळी हायकोर्टाने सुद्धा काही निरीक्षणं नोंदवलेली होती, ज्यामध्ये बदलापूर पोलिसांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये यामध्ये हलगर्जीपणा केला, वेळेत तो एफआयआर दाखल केला नाही असं सुद्धा प्रश्न जे आहे ते उपस्थित करण्यात आलेले होते आणि एसआयटीने दोन्ही पीडितांचे जबाब नोंदवल्यानंतर आता शाळेच्या व्यवस्थापनाला सुद्धा आरोपी बनवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता येत्या काळात एसआयटीचा तपास कशा पद्धतीने होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। शाळेतील जी महत्त्वाची पदाधिकारी आहेत किंवा जे लोक आहेत जी महत्त्वाच्या पदांवरती आहेत त्यांच्या सुद्धा अडचणीमध्ये येत्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक आरती सिंग यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटीचा तपास सुरू आहे। यामध्ये एसीपी दर्जाचे अधिकारी त्याचबरोबर पीआय आणि एपीआय दर्जाचे अधिकारी सुद्धा तपास करतायत आणि आतापर्यंत फक्त मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, तो सध्या अटकेमध्ये आहे। मात्र आता शाळा व्यवस्थापनाला सुद्धा आता यामध्ये आरोपी बनवण्यात आले, त्यामुळे येत्या काळात कशा पद्धतीने हा तपास होतो आणि आणखी कोणाकोणाला यामध्ये अटक केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल।